Hello student, we have seen the rules of significant figure. काय नियम सांगितले होते? All non-zero are significant figure. दूसरा नियम सांगितला होता zeros lies between non-zero are significant figure. तिसरा नियम सांगितला होता टर्मिनल म्हणजे एंडिंग और ट्रेलिंग zeros without decimal point are non significant figure. आणि चौथा सांगितला होता टर्मिनल और ट्रेलिंग zeros with a decimal point are significant figure. नेक्स्ट नंबर सांगितला होता the power of 10 are non significant figure. And last one, if the number less than 1, then the number of zeros right to the decimal and left to the first non-zero are non-significant figure. And last one, there is a choice to change the unit of physical quantity. There is no change the significant figures. इथे आपण एक्झाम्पल 1 by 1 पाहणार आहे. फर्स्ट एक्झाम्पल दिलंय सी या ठिकाणी एक्झाम्पल दिलंय 25.42. म्हणजे यामध्ये सर्वचे सर्व काय नॉन झिरो सांगितलं आणि नॉन झिरो असतील तर ते काय तर सिग्निफिकंट आहे आणि म्हणून कंटेन्स ही संख्या कंटेन्स किती 4 significant figure. 4 significant figure. ओके, मग मला सांगा ही संख्या काय आहे? ही संख्या लेस दॅन 1. लेस दॅन 1 असेल तर या ठिकाणी डेसिमल पॉइंटच्या राईटला आणि पहिला नॉन झिरो कोण आहे तर 4 आहे. लेस दॅन 1 असताना दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला आणि पहिल्या नॉन झिरोच्या डाव्या साईडला किती झिरो आहेत तर 2. हे दोन्ही झिरो सिग्निफिकंट फिगर नाही, नॉन सिग्निफिकंट फिगर. जर हे नॉन सिग्निफिकंट फिगर असतील तर या ठिकाणी 4, 5, 6 आणि 7 एकूण सिग्निफिकंट फिगर किती तर 4च. कंटेन्स 4 significant figure. ओके, कन्सिडर हियर या ठिकाणी हा सिग्निफिकंट फिगर आहे, हा सिग्निफिकंट फिगर आहे, हा सिग्निफिकंट आहे आणि हा सिग्निफिकंट. कारण नॉन झिरो हा टर्मिनल म्हणजे एंडचा झिरो आहे. याचा एक नियम सांगितला आपण, जर दशांश चिन्ह असेल डेसिमल पॉइंट असेल तर हा टर्मिनलचा एंडचा झिरो सिग्निफिकंट असतो आणि जर डेसिमल पॉइंट नसेल तर सिग्निफिकंट फिगर नसतो, नॉन सिग्निफिकंट फिगर असते. मग या ठिकाणी डेसिमल पॉइंट आहे याचा अर्थ हाही सिग्निफिकंट फिगर. मग एकूण या संख्येमध्ये एकूण सिग्निफिकंट फिगर किती तर 1, 2, 3, 4 आणि 5. आणि म्हणून मी या ठिकाणी लिहितो कंटेन 5 सिग्निफिकंट फिगर. राइट. आता नियम एक नवीन सुरू झाला 4.56 × 10⁸. मग मला सांगा ही काय आहे 10 to the power आहे. नियम काय सांगितला होता, रूल काय सांगितला 10 to the power सिग्निफिकंट फिगर नसतात की असतात तर नसतात. आणि म्हणून सिग्निफिकंट फिगर फक्त एवढ्याच संख्येवरून काढायचे. या 10 to the power जी आहे ती सिग्निफिकंट फिगर नाही.
मग सिग्निफिकंट फिगर यावरूनच काढायचे. याच्यामध्ये हा नॉन झिरो आहे, हा नॉन झिरो आहे, हा नॉन झिरो आहे. मग एकूण सिग्निफिकंट फिगर किती तर 3. आणि मग या ठिकाणी कंटेन्स 3 सिग्निफिकंट फिगर. ओके, परत तोच रूल 10 टू द पॉवर. त्यामुळे सिग्निफिकंट फिगर काढताना यावरूनच काढायचे. मग मला सांगा, हा सिग्निफिकंट आहे, हा सिग्निफिकंट आहे, हा सिग्निफिकंट आहे, नॉन झिरो. आणखी एक नवीन नियम, हा झिरो सिग्निफिकंट आहे का तर यस. का तर नंबर ऑफ झिरोज लाइज बिटवीन नॉन झिरो आर सिग्निफिकंट फिगर. मग हा झिरो दोन नॉन झिरोच्या मध्ये, म्हणून हाही सिग्निफिकंट फिगर आहे. त्यामुळे इट कंटेन्स किती दॅट द 4 सिग्निफिकंट फिगर. ओके, 6 नंबरचं एक्झाम्पल 91.000. हे टर्मिनल झिरो, हे कसले टर्मिनल झिरो विथ डेसिमल पॉइंट काय असतात सिग्निफिकंट असतात. त्यामुळे हे 3 अधिक 2 कंटेन्स 5 सिग्निफिकंट फिगर. कसे दशांश चिन्ह असतील तर टर्मिनल झिरो हे सिग्निफिकंट असतात. मग हे 3 टर्मिनल एंडिंग that is with a decimal point terminal or ending zeros are the significant. त्यामुळे हे तिन्ही सिग्निफिकंट फिगर आहेत. हे 2 नॉन झिरो आहेत, त्यामुळे हे सिग्निफिकंट आहेत. हे 3 आणि 2 5. 7वा ही संख्या घेतो एक एक्झाम्पल 9100. मला सांगा आता डेसिमल पॉइंट आहे का नाही, याचा अर्थ हे सिग्निफिकंट फिगर नाही. आणि म्हणून या ठिकाणी सिग्निफिकंट फिगर कोणते आहेत फक्त 9 आणि 1 नॉन झिरो आर सिग्निफिकंट. आणि म्हणून कंटेन्स किती ओनली 2 सिग्निफिकंट फिगर. ओके, जमतील ना. देन नेक्स्ट पॉइंट, व्हॉट इज द ॲक्युरसी. ॲक्युरसी म्हणजे काय, ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकल करतो आणि प्रॅक्टिकलच्या रीडिंग घ्यायच्या सांगितल्या जातात एक्सपेरिमेंट करताना, प्रयोग करताना. एक स्टँडर्ड व्हॅल्यू असते, कॅल्क्युलेट करायची असते आणि तुमच्याकडून त्या कमी जास्त प्रमाणामध्ये या किमती येतात. आणि त्यावेळेस टीचर काय म्हणतो याचं खूप ॲक्युरेट आहे, दुसऱ्याचं बी स्टुडंटचं जवळपास आलंय, तिसऱ्याचं थोडं दूर आहे पण ठीक आहे, असं ज्यावेळेस म्हणतात त्यावेळेस एखाद्या विद्यार्थ्याचं मोस्ट ॲक्युरेट आलेलं असते, त्याची ॲक्युरसी जास्त असते. पण एक्झॅक्ट रिझल्ट आलाय का नाही. मग जी ट्रू व्हॅल्यू म्हणजे ज्याचा रिझल्ट काढायला सांगितलंय तिची ट्रू व्हॅल्यू आणि तुम्ही मोजलेली व्हॅल्यू याच्यामधला फरक जर जास्त असेल तर ॲक्युरसी कमी असते. काय म्हणलं मी, मोजलेली व्हॅल्यू आणि ट्रू व्हॅल्यू यामधला फरक जर जास्त असेल म्हणजे एरर जास्त असेल तर ॲक्युरसी कशी असते कमी असते. आणि जर कन्सिडर करा समजा ट्रू व्हॅल्यू 10 आहे आणि एखाद्या स्टुडंटची 9.9 आली आणि दुसऱ्या स्टुडंटची 9.5 आहे, तर ॲक्युरेट कुणाची
ॲक्युरसी जास्त कुणाची तर 9.9 वाल्याची, कारण मेजर्ड व्हॅल्यू 9.9 आहे, ट्रू व्हॅल्यू 10 आहे. दुसऱ्याची मेजर्ड व्हॅल्यू 9.5 आहे, ट्रू व्हॅल्यू 10 आहे. मग एरर किंवा फरक कुणाचा जास्त आहे तर 9.5 वाल्याचा. याचा अर्थ एरर जास्त आहे तर ॲक्युरसी कमी. ॲक्युरसी म्हणजे काय तर मेजर्ड व्हॅल्यू ही ट्रू व्हॅल्यूच्या जवळची असली पाहिजे. क्लोजनेस काय असली पाहिजे, क्लोजनेस, जवळची. आणि म्हणून व्हॉट इज द ॲक्युरसी? ॲक्युरसी इज क्लोजनेस. क्लोजनेस मीन्स जवळची. कुणाच्या? क्लोजनेस ऑफ द मेजरमेंट टू द ट्रू ऑर नोन व्हॅल्यू. माहीत असलेली किंवा ट्रू व्हॅल्यूच्या जवळची किंमत जर मोजलेली जवळची किंमत जर आली तर तुमची ॲक्युरसी कशी? दॅट द मॅक्सिमम. ओके. मग एरर म्हणजे काय? समजा या ठिकाणी तुम्ही मोजलेली व्हॅल्यू ही मेजर्ड व्हॅल्यू आणि ही ट्रू व्हॅल्यू. ह्या मोजलेल्या व्हॅल्यू मध्ये आणि ट्रू व्हॅल्यू कसं करा या ठिकाणी पहा. समजा ट्रू व्हॅल्यू तुमची किती? 10 ही फिक्स आहे, ही ट्रू व्हॅल्यू. आणि स्टुडंटने मोजलेल्या व्हॅल्यू काय? 9.5, 9.3, 9.6, 9.7, 9.9 ह्या मेजर्ड व्हॅल्यू. मग मला सांगा 9.5 आणि 10 यामधला फरक किती? 0.5. 9.3 आणि 10 मधला फरक किती? 0.7. 10 आणि 9.6 मधला फरक किती? 0.4. 10 आणि 9.7 मधला फरक किती? 0.3. आणि 10 आणि 9.9 मधला फरक किती? 0.1. हा जो फरक येतो मेजर्ड व्हॅल्यू अँड ट्रू व्हॅल्यू, इट मे बी द निगेटिव्ह ऑर पॉझिटिव्ह. असं का नाही? मेजर्ड व्हॅल्यू ही तुमची ट्रू व्हॅल्यू पेक्षा कमीच येईल असं नाही. कदाचित कन्सिडर करा या ठिकाणी 10.2 बी येऊ शकते, 10.5 बी येऊ शकते. आणि म्हणून व्हॉट इज मीन बाय एरर? द डिफरन्स बिटवीन मेजर्ड व्हॅल्यू अँड ट्रू व्हॅल्यू ऑफ फिजिकल क्वांटिटी. एखाद्या भौतिक राशीची मोजलेली किंमत आणि तिची ट्रू व्हॅल्यू किंमत, रियल व्हॅल्यू यांच्यामधला फरक याला एरर म्हणतात. द डिफरन्स बिटवीन मेजर्ड व्हॅल्यू अँड ट्रू व्हॅल्यू ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज द एरर. Then here the formula for error is nothing but error is equal to काय लिहिलं मी? मेजर्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. काय लिहिलं? मेजर्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. मेजर्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. द डिफरन्स बिटवीन measured value and true value of any physical quantity is called the error. See here, what are the types of error? Types of error काय? हे तुमच्यासाठी आता नवीन असतील, त्यामुळं या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचे. हळूहळू कळेल. कधी कधी काही एरर असतात की खूप साम्य वाटतं आणि आपण कन्फ्यूज होतो. ह्या एररमध्ये आणि या एररमध्ये काय फरक आहे असं वाटतं. बारीक सारीक या ठिकाणी डिफरन्स आहेत एररच्या कन्सेप्टमध्ये. टाइप्स ऑफ एरर. एररचे या ठिकाणी मी 4 प्रकार सांगितले मेन. एक आहे इन्स्ट्रुमेंटल एरर. कसला? इन्स्ट्रुमेंटल एरर. दुसरा सिस्टमॅटिक एरर. तिसरा पर्सनल एरर. आणि चौथं रॅन्डम एरर. चौथं काय सांगितलं? रॅन्डम एरर. परत एकदा म्हणा. इन्स्ट्रुमेंटल एरर, दुसरं सिस्टमॅटिक एरर, पर्सनल एरर आणि रॅन्डम एरर. परत एकदा. इन्स्ट्रुमेंटल एरर, सिस्टमॅटिक एरर, पर्सनल एरर आणि रॅन्डम एरर. चला वापस एकदा काय म्हणलं मी?
instrumental error, then systematic error, then random error, and 4th number personal error. ओके, आता या ठिकाणी वन बाय वन पाहू आपण. इन्स्ट्रुमेंटल एरर हे कसलं आहे तर कॉन्स्टंट एरर. कॉन्स्टंट मीन्स एरर बदलत नाही. इन्स्ट्रुमेंटल एरर हे वारंवार तीच व्हॅल्यू त्रुटी म्हणून त्या मेजर्ड व्हॅल्यू मध्ये येते, ती बदलत नाही. समजा 0.05 एवढी एरर असेल तर कधीही मोजलं त्या इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने तर तेवढा डिफरन्स दाखवते. म्हणजे एरर तुमची कधी झाली फिक्स आणि ती वारंवार रिपीट होती. त्यावेळेस द एरर विच इज रिपीटेड अगेन अँड अगेन इन measurement of physical quantity by using the instrument is called constant or instrumental error. या ठिकाणी पहा एरर काय होती, ती रिपीट होती. ही एरर रिपीटेड एरर ही कॉन्स्टंट आहे. कशी कॉन्स्टंट. मग ही कशामुळे निर्माण होती तर ड्यू टू द फॉल्टी कन्स्ट्रक्शन ऑफ इन्स्ट्रुमेंट. ड्यू टू द फॉल्टी कन्स्ट्रक्शन ऑफ इन्स्ट्रुमेंट. इन्स्ट्रुमेंट जर या ठिकाणी फॉल्टी असेल, काय म्हणलं मी, इन्स्ट्रुमेंटच फॉल्टी इन्स्ट्रुमेंटमुळे या ठिकाणी या प्रकारची एरर निर्माण होते. कन्सिडर करा, तुम्हाला एक तराजू सांगतो, साधं सोपं, तुम्हाला माहित असेल. त्याला बॅलन्स काटा म्हणतो आपण, बॅलन्स. हे काय, तराजूचे पारडे. मला सांगा, हे दोन्ही याच्यात काही मास टाकलेलं नसेल तर हे काय व्हायला पाहिजे, सेंटरला राहायला पाहिजे, बरोबर ना. समजा मी मॅग्नेट याच्या खालच्या बाजूला 10 ग्रॅमचं चिपटून ठेवलं, बरोबर. आणि जे वस्तू मला मोजून द्यायची ती वस्तू याच्यात टाकली तर गिरायकाला मिळणार ही वस्तू ही जास्त मिळेल की कमी रे, तर कमी. प्रत्येक वेळेस 10 ग्रॅम. समजा एखाद्या गिरायकाला मी साखर दिली, ती त्या गिरायकाला साखर किती गेली, 10 ग्रॅम कमी. दुसरं गिरायक आलं, त्याला साखर दिली मी 1 किलो किंवा 2 किलो मोजली तर 10 ग्रॅम कमी. चौथं गिरायक आलं, मी शेंगदाणे मोजून दिले, शेंगदाणे 10 ग्रॅम कमी. म्हणजे प्रत्येक मेजरमेंटच्या वेळेस ही 10 ग्रॅम काय झाली, कमी आली. आता हे मानवाने केलं, पण चुकून डिजिटल बॅलन्स असेल, डिजिटल काटा असेल आणि तो फॉल्टी असेल, तो 0 दाखवत असेल पण अगोदरच 10 ग्रॅम मोजत असेल, तर मात्र फॉल्टी इन्स्ट्रुमेंटमुळे या ठिकाणी एखादी वस्तू मोजताना, फिजिकल क्वांटिटी मोजताना तिच्यात जर फरक पडत असेल तर दॅट एरर इज नथिंग बट द इन्स्ट्रुमेंट एरर. आणि ती कंटिन्यू कॉन्स्टंट एरर प्रत्येक मेजरमेंटच्या वेळेस ती एरर इंट्रोड्यूस असेल. ओके. सेकंड, सिस्टमॅटिक एरर. याला पर्सिस्टंट देखील म्हणलंय. काय म्हणलंय, पर्सिस्टंट. पर्सिस्टंट मीन्स वारंवार. आता याच्यात आणि याच्यात फरक काय, तर इतर इन्स्ट्रुमेंट फॉल्टी. काय म्हणलं मी, इन्स्ट्रुमेंटल एरर मध्ये इन्स्ट्रुमेंटच ऑलरेडी मॅन्युफॅक्चरिंग करताना, तयार करताना फॉल्टी इन्स्ट्रुमेंट आहे. आणि सिस्टमॅटिक एरर मध्ये हे देखील इन्स्ट्रुमेंटमुळेच, पण इन्स्ट्रुमेंट फॉल्टी नाही तर सेटिंग करताना फॉल्टी केली. काय म्हणलं मी, सेटिंग फॉल्टी केली. उदाहरणार्थ या ठिकाणी तुम्हाला अॅमीटर कशासाठी वापरतात माहिती, एम्पियर एकक माहिती, कशाचं एकक आहे, करंटचं. मग करंट मोजण्यासाठी जे डिव्हाइस लागतं त्याला अॅमीटर म्हणतात. मग हा अॅमीटर आहे,
या अॅमीटर मध्ये पॉइंटर असतोय, मग या ठिकाणी 0 1 2 3 4 and 5. समजा याच्यामधून हा असा करंट चालला आहे आणि इथून बाहेर चालला, तर तो काटा करंट दाखवतो. मला सांगा, करंट जर 0 चालला म्हणजे करंटच चालला नसेल, तर त्याने त्या काट्याने त्या पॉइंटरने करंट किती दाखवला पाहिजे? 0. पण करंट 0 जाताना काटा सेटिंग तुमची 1 एंपियर मॅन्युअली करता येते, सेटिंग ही 1 एंपियर वरती असेल. मग मला सांगा 2 एंपियर करंट जात असेल तर रीडिंग किती दाखवेल? 3. कारण ऑलरेडी करंट किती चालला होता? 0. त्यावेळेस तो काटा कशावर सेट केलाय? 1 एंपियर वरती सेट झाला. आणि त्यामुळं 2 एंपियर मोजताना तो 3 दाखवतो, 3 मोजताना 4 दाखवतो, 4 मोजताना 5 दाखवतो. जोपर्यंत याला तुम्ही दुरुस्त करत नाही तोपर्यंत ही एरर सातत्याने, परसिस्टंट मीन्स सातत्याने ही एरर, त्रुटी या मेजर्ड व्हॅल्यू मध्ये, मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीच्या मेजर्ड व्हॅल्यू मध्ये इंट्रोड्यूस होईल, नेहमीच येत राहील. दोन्ही फरक काय? हे फॉल्टी इन्स्ट्रुमेंट मुळे आणि हे इन्स्ट्रुमेंट फॉल्टी नाही, सेटिंग फॉल्टी झाली. त्याची काय फॉल्टी झाली? सेटिंग. आणि म्हणून सेटिंग फॉल्टी झाल्यामुळं ज्यावेळेस तुम्ही 1 एंपियर मोजता त्यावेळेस ते 2 एंपियर दाखवते, ज्यावेळेस तुम्ही 2 मोजता त्यावेळेस ते 3 दाखवते, 3 मोजता त्यावेळेस ते 4 दाखवते. प्रत्येक रीडिंग मध्ये 1 एंपियर ते जास्त दाखवते. का? तर त्याने सेटिंग तुमची चुकी झाली होती. किती दाखवायला पाहिजे होती? ज्यावेळेस करंट जात नाही त्यावेळेस त्याने करंट 0 एंपियर दाखवायला पाहिजे होता. अशा पद्धतीने सेट करायला पाहिजे होतं. राईट? देन सी पुढे पर्सनल एरर. आता शब्दातच आहे, पर्सनल मीन्स व्यक्ती, पर्सन मीन्स व्यक्ती. ज्या एरर पर्सन मुळे होतात, दॅट इज द ह्युमन, म्हणजे मानव, त्याला आपण पर्सनल एरर असं म्हणतो. आता इथं काय होतं? इन्स्ट्रुमेंट तयार करतानाच फॉल्टी होतो. इथं काय होतं? सेटिंग इन्स्ट्रुमेंट करेक्ट होतं पण त्याची सेटिंग चुकीची झाली. माणूस चांगला होता, माणूस मोजणारा स्टुडंट किंवा टीचर किंवा सायंटिस्ट हे हुशार होते, काळजीपूर्वक लक्ष द्यायचे, काळजीपूर्वक ऑब्झर्वेशन करायचे. पण त्यांची चूक होती का? नाही. इथं इन्स्ट्रुमेंट कन्स्ट्रक्शनच चुकीचं होतं. इथं इन्स्ट्रुमेंट करेक्ट होतं पण त्याची सेटिंग चुकीच झाली. इथं तिसरं, इथं इन्स्ट्रुमेंट करेक्ट आहे, सेटिंग करेक्ट आहे, पण ह्युमन हा निष्काळजी आहे, तो काळजीपूर्वक ऑब्झर्वेशन करत नाही. तुम्हाला अनुभव येईल आता. ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकल करता त्यावेळेस 3-3, 4-4 स्टुडंट मध्ये ज्यावेळेस एखादं एक्सपेरिमेंट करायचा सांगितला जातो त्यावेळेस काही विद्यार्थी इमानदारीने प्रॅक्टिकल करतात, दुसरा विद्यार्थी त्याने सांगितलेल्या रीडिंग लिहून घेतो, चौथा कॅल्क्युलेशन करून रिझल्ट आणतो, पाचवा मात्र इकडे तिकडे पाहत बसतो. मग मला सांगा त्याला काही कळणार आहे का प्रॅक्टिकल? आणि ज्यावेळेस एक्झाम मध्ये त्याच्या समोर प्रॅक्टिकल येईल त्याला काय करता येईल का? नाही. मग त्याच्याकडून झालेल्या चुका, विद्यार्थ्याकडून झालेल्या चुका, टीचरकडून झालेल्या चुका, फॉल्ट ऑफ अन ऑब्झर्वर, ऑब्झर्वेशन मध्ये झालेल्या चुका ऑब्झर्वर कडून. मग ऑब्झर्वर कुणी असू शकतो, तो टीचर बी असू शकतो, टीचर बी चुकू शकतो, स्टुडंट बी चुकू शकतात. पुढे जाऊन मी असं म्हणेन कधी कधी सायंटिस्ट बी चुकू शकतात कॅल्क्युलेशन, ऑब्झर्वेशन. आणि म्हणून त्यांच्याकडून झालेल्या ज्या एरर असतात त्याला आपण पर्सनल एरर असं म्हणतो. आता पहा इथं काय सांगितलं होतं? इन्स्ट्रुमेंट कन्स्ट्रक्शन फॉल्टी, इन्स्ट्रुमेंट तयार करताना चुकीचं होतं.
इथं इन्स्ट्रुमेंट करेक्ट होतं पण त्याची सेटिंग चुकली होती. इथं काय होतं, इन्स्ट्रुमेंट करेक्ट तयार केलं होतं, सेटिंग व्यवस्थित होती, मानवच चुकत होता, स्टुडंट चुकत होता, पर्सन चुकत होता. इथं पर्सन बी केअरफुली ऑब्झर्वर आहे, इन्स्ट्रुमेंट बी कन्स्ट्रक्ट करताना करेक्ट कन्स्ट्रक्ट केलंय, सेटिंग बी व्यवस्थित आहे. आता एरर ज्या निर्माण झाल्या त्या मानवामुळे नाही, इन्स्ट्रुमेंटच्या सेटिंगमुळे नाही, इन्स्ट्रुमेंटच्या कन्स्ट्रक्शनमुळे नाही, तर सराउंडिंगचं कंडिशन जिथं तुम्ही एक्सपेरिमेंट करता त्या ठिकाणचं वातावरणामध्ये होणाऱ्या बदलामुळे. मग वातावरणात काय बदल होऊ शकतो, तर एक तर टेम्परेचर चेंज होऊ शकतं, त्या ठिकाणचं प्रेशर चेंज होऊ शकतं, किंवा एनी अदर फिजिकल कंडिशन. कन्सिडर करा, समजा तुम्ही एखादं रिडिंग घेत असाल आणि आपल्याकडे तुम्हाला पॉवर माहिती, इलेक्ट्रिक पॉवर फ्लक्च्युएशन होते. मग जर व्होल्टेज कमी जास्त होत असेल, तुम्हाला अनुभव असेल, आपल्या बोरवरची मोटर सुरू करताना कधी कधी 7-7:30च्या टायमिंगला बोर स्टार्ट होत नाही, लगेच मोटर स्टार्ट होत नाही. का तर संध्याकाळी 7च्या दरम्यान लाईटचं प्रमाण, लिकेज ऑफ लाईट, त्याला पण आपल्या भाषेत चोरी म्हणतो, याचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं, शिगड्या सुरू झालेल्या असतात. आणि त्यामुळं पॉवर हे फ्लक्च्युएशन, तुम्ही म्हणता ना आमची वायर सेपरेट, पण तुमची वायर जरी सेपरेट असली तरी एकाच पोलवरती कनेक्शन आहेत ना. त्याच्यामुळं फ्लक्च्युएशन ऑफ पॉवर, फ्लक्च्युएशन ऑफ व्होल्टेज यासारख्यामुळं ज्या रिडिंग घेताना एरर निर्माण होतात त्या एररला रॅन्डम एरर म्हणतात. मग रॅन्डम एरर, ह्या एरर कशामुळे ऑकर्स होतात, तर ड्यू टू द चेंज इन फिजिकल, एक्सटर्नल फिजिकल कंडिशन सच ॲज टेम्परेचर, प्रेशर अँड व्हेरिएशन ऑफ व्होल्टेज. लक्षात आलं. परत एकदा 4 प्रकार, याला ऍक्सिडेंटल एररही म्हणतात. म्हणजे ऍक्सिडेंट होतो का, नाही, तुमच्या हातात आहे का, नाही, हे बाहेरच्या कंडिशन चेंज झालं, अचानक टेम्परेचर, अचानक हवा सुटली, अचानक प्रेशर मध्ये बदल झाला, अचानक व्होल्टेज वाढलं. बघा तुम्ही एक्सपेरिमेंट करताय आणि अचानक विजा कडाडल्या तर पॉवर फ्लक्च्युएशन होतं. तुम्ही बऱ्याच वेळा टीव्ही किंवा आपली लाईट गेलेली पाहिजे असेल, हे अचानक घडणार आहे म्हणून ऍक्सिडेंटल म्हणतोय मी. या ठिकाणी देर आर द 4 टाइप्स ऑफ एरर. यस, फर्स्ट इन्स्ट्रुमेंटल, हे फॉल्टी कन्स्ट्रक्शन ऑफ इन्स्ट्रुमेंटमुळं, फॅक्टरीचा प्रॉब्लेम, त्यांनी चुकीच्या पद्धतीने कन्स्ट्रक्ट केलं. सेकंड सिस्टमॅटिक एरर, तो आपला प्रॉब्लेम, सेटिंग व्यवस्थित नाही केली. तिसरा पर्सनल एरर, इन्स्ट्रुमेंटचा प्रॉब्लेम नाही, हा व्यक्तीचा प्रॉब्लेम आहे, ऑब्झर्व्हरचा प्रॉब्लेम आहे, ऑब्झर्व्हरने चुकीच्या पद्धतीने ऑब्झर्व केल्या फिजिकल क्वांटिटी. आणि चौथा रॅन्डम एरर, इथं कुणाचाच प्रॉब्लेम नाही, हा एक्सटर्नल कंडिशनचा प्रॉब्लेम आहे, त्याला म्हणतात रॅन्डम एरर और ऍक्सिडेंटल एरर. ओके, वी कॅन स्टॉप हियर.